नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी एक योजना काढलेली आहे आणि त्या योजनेचे नाव आहे माझी लाडकी बहीण योजना. आणि या योजनेअंतर्गत सर्व महिलांना ₹1,500 भेटणार आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील हे तुम्ही ह्या व्हिडिओमार्फत जाणून घ्यायला पाहिजे. आणि या योजनेचे काही नियम आणि अटी जे आहेत ते पण तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. माझी लाडकी बहीण या योजनेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत भरू शकता. पण त्याच्यामध्ये एक गुड न्यूज अशी आली की त्यांनी जी तारीख जी आहे ती त्यांनी परत वाढवून दिली आणि 1 जुलै 2024 पासून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवली आहे. म्हणजे 2 महिन्यांचा कालावधी जो आहे तो वाढवला आहे. तर प्रत्येक महिलेने ह्या संधीचा लाभ घ्यावा. जर तुम्ही 2 महिन्यामध्ये हा फॉर्म भरलात तर तुम्हाला 1 जुलैपासून तुम्हाला ₹1,500 हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. तर सर्व महिलेने ह्या संधीचा लाभ घेतला पाहिजे. चला तर आता त्याच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी कागदपत्रे तुम्हाला रेशन कार्ड लागेल आणि मतदान कार्ड लागेल आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागेल. परत त्याच्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला पण लागेल आणि तुम्हाला अजून जन्म प्रमाणपत्र लागेल. जर एवढे कागदपत्र तुमच्याकडे असले तर तुमचा जो ही योजना आहे ती तुम्ही एकदम आरामामध्ये त्याचा फॉर्म जो आहे तो भरू शकता. त्याच्यामध्ये पहिली अशी अट होती की फक्त 21 ते 60 वर्षापर्यंत महिला जी आहेत त्याच ह्या योजनेचा लाभ जो आहे तो घेतील. पण याच्यामध्ये परत वाढ केलेली आहे. आता 21 ते 60 नाही तर 21 ते 65 वर्षापर्यंत महिला ज्या आहेत त्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात. जर सांगितलेले सर्वच कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्या गावातल्या अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरून घ्यावा. आणि जुलै आणि ऑगस्ट ह्या 2 महिन्याच्या आत जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. माझा सर्व महिलांना एवढंच निवेदन आहे की तुम्ही ह्या योजनेचा लाभ घ्यावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.